राष्ट्रवादी सध्या चर्चेत आलेला आहे. त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली, आधी जाहीर झाली, नंतर मग क्लेरिकल मिस्टेक असं कारण पुढे केलं गेलं आणि मग परत नवीन यादी जाहीर करण्यात आली. सुनेत्रा पवार तर राष्ट्रीय अध्यक्ष आहेतच. पार्थ पवार, जय पवार त्याच्याकडे सगळे अधिकार दिले. एखाद्या कुटुंबाने सुरू केलेला पक्ष हा त्याच कुटुंबातील लोक चालवतात, चालवत आलेत, इथून पुढे पण चालवतील. इतर लोकांना तिकडे संधी मिळेल ही अपेक्षा आपण आता ठेवली नाही पाहिजे. ज्या दिवशी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्याच वेळेस आपण सांगितलं होतं की सुनेत्रा पवारांना कोणी हलक्यात घेऊ नये. हो, हे आता आपल्याला दिसतं. पण अशी पण चर्चा सुरू आहे की दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होऊ शकतं. आता रोहित पवारांच्या एकंदरीत वक्त्यावरून मला वाटत नाही की रोहित पवारांची इच्छा आहे विलिनीकरण व्हायची. दुसरी शक्यता समजा अशी आपण गृहीत धरली की सुप्रिया सुळे ह्या जर अध्यक्ष होणार असतील राष्ट्रवादीच्या भविष्यामध्ये, तर हे दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येतील. दोन शक्यता आहेत. एक वेळ असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील लोकांना शरद पवारांचं नेतृत्व मान्य होईल, पण सुप्रिया सुळेचं मान्य होणार. ओके. शरद पवारच्या गटातील लोकांना सुनेत्रा पवारांचं नेतृत्व मान्य नाही होणार. सुप्रिया सुळे सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात काम नाही करू शकणार. हां, एक मात्र नक्की आहे की शरद पवारांचं नेतृत्व अजित पवार गटातील लोक स्वीकारू शकतात. सुप्रिया सुळे यांचा मुलगा नुकतंच त्यांनी MBA पूर्ण केलं, पण त्याच्यावरून सुप्रिया सुळे ट्रोल होत आहेत. लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर तुमच्या मुलांना परदेशात शिकवत असाल आणि मग तुमच्या संस्थेमध्ये इतर लोकांच्या मुलांना शिकवताय, तर हे दुजाभाव का करता? तुम्ही काढलेल्या संस्थांवर विश्वास नाही का? पण ती प्रौढी कशी मिरवणार ना की विदेशात आम्ही शिकलेलो आहोत किंवा अशा टाईप. बरं, ते विदेशात शिकून पण त्यांना राजकारणच करायचं. राजकारणच करायचं. बहुतांश राजकारण पारिवारिक पार्टीच सांभाळायची. बहुतांश राजकीय लोकांचे मुलं परदेशात शिकले काय, कुठे शिकले काय, त्यांना येऊन नगरसेवक, आमदार, खासदार आणि मंत्रीच व्हायचे. नीट ही एक अत्यंत महत्त्वाची परीक्षा असते, पण विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोण खेळ करते असं तुम्हाला वाटतं? परीक्षेमध्ये जवळपास 22-22.5 लाख मुलं. मुळात म्हणजे परीक्षा पेपर फुटलंच नाही पाहिजे. 2024 मध्ये पण झालं होतं, आता पण झालंय. सर्वात हास्यास्पद गोष्ट आहे, जे प्रश्न सेट करतात तिथूनच पेपर फुटण्याची त्या ठिकाणी शक्यता वर्तवली जाते. असं वाटतं कुठल्या राजकीय पक्षाचा यामध्ये सहभाग असावा? एक जनरल प्रश्न. करेक्ट. नाही. एक अजून एक मजेशीर घटना घडलेली आहे. प्रणिती शिंदे त्यांनी नितीन गडकरींचं कौतुक केलंय आणि नितीन गडकरींचं कौतुक करण्याच्या पाठीमागे उद्देश त्यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका करण्याचा होता असं स्पष्टपणे दिसून येते. नाही बा, काय असतं की नमस्कार, पॉलिटिकल मोड या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. या आठवड्यातल्या ट्रेंडिंग राजकीय टॉपिक्सवरती आपण चर्चा करणार आहोत आणि सविस्तर विश्लेषण करणार आहोत. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट आणि राजकीय विश्लेषक शिवाजी जाधव. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न, कसा आहे तुमचा? मूड चांगला आहे. माझा पहिला प्रश्न आहे नीटच्या परीक्षेसंदर्भामध्ये. नीट ही एक अत्यंत महत्त्वाची परीक्षा असते. विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने त्याकडे बघितलं जातं, पण विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोण खेळ करते असं तुम्हाला वाटतं? ह्या परीक्षेचे पेपर फुटलेले आहेत आणि आता ही परीक्षा पुन्हा एकदा होणार आहे असं सांगितलं जातंय. मेडिकलच्या कोर्सेससाठी प्रवेश घेण्यासाठी नीट परीक्षा घेतली जाते आणि त्याच्यामध्ये पूर्ण देशभर राबवली जाणारी परीक्षा आहे. या परीक्षेमध्ये 3 मेला ही परीक्षा झाली. या परीक्षेमध्ये जवळपास 22-22.5 लाख मुलं जे 12वी ची परीक्षा दिल्यानंतर ते नीट परीक्षा देत असतात. 2024 मध्ये पण पेपर फुटला होता आणि आत्ता पण तो पेपर फुटला आहे. पेपर फुटल्यामुळं ती परीक्षा पुन्हा आता घेण्याचं त्या ठिकाणी नॅशनल टेस्ट एजन्सी यांनी NTA जाहीर केलेलं आहे. मुळात म्हणजे परीक्षा पेपर फुटलंच नाही पाहिजे. एकतर तो 12वीचा मुलगा असतो, त्याच्यावरती इतकं प्रेशर असतो, 1-2 वर्षापासून ती तयारी करत असतो, परीक्षा देतो. परीक्षा दिल्यानंतर त्याला कुठंतरी सुटकेचा निश्वास सोडतात, आता निवांत झालं म्हणून. पुन्हा जर त्याला असं काही गडबड झाली तर सर्वात मोठा आघात त्या मुलाच्या मनावर होतो. त्याचा कॉन्फिडन्स लो होतो. त्याला वाटतं की आता त्याचा विश्वास राहणार नाही परीक्षेनंतर आणि तो मनस्तापाचा ना. जे 3 तारखेला पेपर देऊन त्यांना जितका मनस्ताप झाला, आता पुन्हा तोच मनस्ताप होणार. परीक्षा पुन्हा होणार, निकाल लेट येणार, ॲडमिशन लेट होणार. ही सगळी एकंदरीत प्रक्रिया जी आहे ना ती पूर्ण गोंधळली जाणार आणि त्याच्यामध्ये खूप लेट होणार आहे. मुलांचं अतोनात नुकसान आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालकाचं आणि मुलाचं मानसिक नुकसान त्या ठिकाणी होणार आहे. त्यांचं त्या ठिकाणी कॉन्फिडन्स जो गेलेला आहे परीक्षेमुळं, त्या यंत्रणेवरचा जो तो पुन्हा येणं आता हे शक्य नाहीये. 2024 मध्ये पण झालं होतं, आता पण झालंय. याचं पॅटर्नच खूप आणि जे
सर्वात हास्यास्पद गोष्ट आहे, जे परीक्षा जे प्रश्न सेट करतात तिथूनच पेपर फुटतायत. फुटण्याची त्या ठिकाणी शक्यता वर्तवली जाते, तिथूनच गेला असेल असं बोललं जातं. याच्यावरती हे जे जे कोणी असतील पेपर फुटीच्या या परीक्षेमध्ये गोंधळ घालणारे लोक जे कोणी, त्याच्यावर कठोरातल्या कठोर कारवाई केली पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये कोणी हिंमत करणार नाही पेपर फुटायचं, पेपरमध्ये नाही. गोळ करायचं. शिक्षेची भीती राहिलेली नाहीये का लोकांना नाही अशी फोडणाऱ्यांना? मुळात तेच आहे की त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे, जेणेकरून इतरांना वाटलं पाहिजे की अरे आपण हे केलं तर खूप कठोर शिक्षा होते. तर विद्यार्थ्यांचं खरं तर या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे. विद्यार्थी ते एकतर वयाने छोटे असतात, 17-18 वर्षाचे मुलं असतात, एकतर पालकांचं, आजूबाजूच्या सगळ्या परिस्थितीचं एवढं मोठं कॉम्पिटिशन आहे, एक पर्सेंटाईल, एक मार्काने त्यांचे सीट्स बरोबर उठतात. आहे. एवढं सगळं प्रेशरमध्ये जर परीक्षा पुन्हा डबल द्यावं लागत असेल तर मुलांच्या इतकं वाईट अवस्था आता सध्या कोणाची नाहीये. आता आपण एकच सांगू शकतो की हे जे कोणी पेपर फोडलेत त्याच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे आणि हिथनं पुढे पेपर फुटणारा त्याची तजवीज केली पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी बोलू शकतो. असं वाटतं कुठल्या राजकीय पक्षाचा यामध्ये सहभाग असावा? एक नाही, जनरल प्रश्न करेक्ट. नाही परीक्षा कुठलाही पक्ष असू दे, राजकीय पक्ष कुठलाही असू दे, आजपासून परीक्षा पेपर फुटीचं पॅटर्न आजपासून नाहीये, वर्षानुवर्षे चालत आलेलं आहे. ज्या ठिकाणी जे पक्षाचे सरकार असतं ना त्या ठिकाणी सगळं ते जे कार्यकर्ते असतात, तिथले कोणी पदाधिकारी असतात, त्यांचा याच्यामध्ये समावेश असतो. तेच पेपर फोडणार, तेच आपल्या मुलांना पुढं करणार किंवा आपल्या कोचिंग इन्स्टिट्यूट किंवा आपल्या शाळा कॉलेजेसच्या लोकांना पुढं फायदा होण्यासाठी हे लोक काम करतात. पण पक्ष कुठलाही असो, अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये, शिक्षणाच्या बाबतीमध्ये पक्षाचा विचार न करता त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. कुठल्याही पक्षाचा असू दे, कुठल्याही संघटनेचा असू दे, कुठल्याही ऑर्गनायझेशन असू दे, सगळ्यावरती कठोरातली कठोर कारवाई केली पाहिजे. त्याच्या मागे पुढे बघितलं नाही गेलं पाहिजे. कारण 22 लाख मुलं, 22 लाख कुटुंब, 22 लाख त्यांचे सगळे आजूबाजूचे कुटुंबातले लोक, त्यांचे आई वडील, यांच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मनस्ताप वाढलेला आहे. पुन्हा त्यांना परीक्षा द्यायची त्या ठिकाणी वेळ आलेली आहे. पूर्ण यंत्रणा बिघडली गेलेली आहे. सुप्रिया सुळे यांचा मुलगा नुकतंच त्यांनी MBA पूर्ण केलं, पण त्याच्यावरून सुप्रिया सुळे ट्रोल होत आहेत. काय असावं याच्या पाठीमागे कारण? नाही बा, कसं की सुप्रिया सुळे यांचा मुलगा विजय नावाचा स्पोर्ट्स मॅनेजमेंट मधून MBA केलंय, परदेशात केलंय. त्यांनी आता आपला मुलगा पदवीधर झाला, MBA मास्टर ग्रॅज्युएट झाला म्हणून त्यांनी सोशल मीडियात त्यांनी पोस्ट केली. कॉंग्रॅच्युलेशन केलं, अभिनंदन केलं. तर काही लोकांकडून त्याच्यावर टीका केली जाते की तुमचे वडील, तुम्ही स्वतः किंवा देशातले इतर राजकारणी लोक, सर्व पक्षीय, फक्त सुप्रिया सुळे म्हणून नाही, सर्व पक्षीय लोक आपल्या मुलांना परदेशात शिकायला पाठवतात आणि मग देशातील मुलांना भारतातच शिकायला ठेवतात किंवा भारतातच त्यांना शिकायला सांगतात किंवा महाराष्ट्रात शिकायला सांगतात. या सर्व राजकीय लोकांचे शैक्षणिक संस्था आहेत. सगळ्यांचे इंजिनिअरिंग कॉलेजेस, सगळ्यांचे MBBS कॉलेज, सगळ्यांचे ज्युनियर कॉलेजेस, सगळ्यांचे शाळा आहेत, इंग्लिश मिडियम असतील, मराठी मिडियम. लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर तुमच्या मुलांना परदेशात शिकवत असाल आणि मग तुमच्या संस्थेमध्ये इतर लोकांच्या मुलांना शिकवताय, तर हे दुजाभाव का करता? तुम्ही काढलेल्या संस्थांमध्ये, तुम्ही काढलेल्या संकुलांमध्ये तुमच्या मुलांना पण शिकवा. तुम्हाला तुम्ही काढलेल्या संस्थांवर विश्वास नाही का? म्हणजे इतरांची मुलं शिकलेली चालतात, पण तुमची मुलं मात्र परदेशात शिकतात. बरं, हे सुप्रिया सुळे एकट्यापुरते मर्यादित नाही. देशातील सर्व पक्षीय राजकीय लोकांनी आपल्या मुलांना सोयीस्कररित्या परदेशात शिकायला पाठवतात. त्यांच्या आवडीचे शिक्षण त्या ठिकाणी देतात. तर पैशाचा विषय, शेवटी ज्यांना परवडेल तेच पाठवतात. परदेशात शिक्षण घेणं गुन्हा नाही, परदेशात शिक्षण घ्यायला पाठवणं पण गुन्हा नाही, कारण कुठल्या संविधानामध्ये आणि कुठल्या ह्याच्यामध्ये तो गुन्हा नाहीये. पण ज्या संस्था आपण महाराष्ट्रातील, देशातील लोकांना शिक्षणासाठी आपण काढलो, शासनाचं अनुदान घेतो, शासनाकडून मान्यता मिळवून घेतो की सर्वसामान्य लोकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून करोडो रुपयाचं अनुदान तुम्ही घेतात शासनाकडून, आणि तिथं तुमच्या मुलांना शिकवायला तुम्ही धजावत नाही, तिथं तुमच्या मुलांना तुम्ही शिकवत नाही, तुमच्या मुलांना मात्र परदेशात पाठवता आणि इतरांचे गोरगरिबांचे मुलं तुमच्या संस्थात पाठवता. बरं, त्यांच्या नावानं तुम्ही शासनाकडून अनुदान पण लाटता. हा जो थोडासा दुजाभाव आहे, हेच बसलेले शासनामध्ये पण हेच लोक बसते, हा जो दुजाभाव आहे ना, याच्यावरती लोकांची त्या ठिकाणी टीका केली जाते की तुम्ही तुमच्या मुलांना खुशाल परदेशात पाठवा, त्याच्यात पण तुम्ही संस्था पण कशाला काढलीत? म्हणजे मी दवाखाना उघडायचा, पण माझ्या दवाखान्यामध्ये माझ्या मुलाचं, माझ्या घरच्या लोकांचं तपासणी नाही करायची. मी माझा तपास दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये करणार, पण मी दवाखाना चालवणार. हा जो कुठंतरी गॅप आहे ना ऍक्च्युअल परिस्थितीमध्ये आणि तुम्ही जे भासवता त्याच्यातला कुठंतरी कमी झाला पाहिजे. म्हणून लोकांचं त्या ठिकाणी, तुम्ही बघा कुठल्याही पक्षाचं लोक, मोठे कुठल्याही नेत्याचे मुलं बघा जवळपास परदेशातच शिकलेले असतात किंवा मग महागड्या एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकलेले असतात.
बरोबर. गोरगरीब लोकांची शासन कायम अनुदानित, विना अनुदानित. बरं, यांचे संस्थांचे काही संस्था यांचे कायम अनुदानित असतात, काही संस्था यांचे विना अनुदानित असतात. विना अनुदानित मध्ये तर पैसे अव्वाचे सव्वा हे लोक फीस घेतात. हो. सर्वसामान्य लोकांकडून फीस पण घेतात. तर हम्म. लोकांचं हेच म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या शिक्षण संस्थांमध्ये, तुमच्या शाळांमध्ये, तुमच्या कॉलेजमध्ये, तुमच्या इन्स्टिट्यूट्समध्ये जर इतरांची मुलं शिकवतात तर तुमचे मुलं पण शिकवा. हम्म. बरं, आता आपण नैतिकता जरी बघितलं तरी त्यांनी शिकवलं पाहिजे ना, राजकारण्यांनी आपले मुलं त्या शाळेमध्ये शिकवलं पाहिजे. नाही, त्या असं शिक्षण- वाटतंय की म्हणजे ट्रोल करण्याचं समर्थन नाही करतोय आपण, पण असं वाटतं की शिक्षणाचा जो दर्जा आहे यांच्या शिक्षण संस्थांमध्ये तो तेवढा राखला जात नाहीये. व दर्जा नाहीतर सुधारण्याचा तसं असतं तर त्यांनी त्यांच्या मुलांना घातलं आता असतं. तो उदाहरणार्थ विद्या प्रतिष्ठान बारामती मध्ये पवार कुटुंबाची मोठी संस्था आहे. हम्म. तिथं इंजिनिअरिंग आहे, मोठे मोठे कोर्सेस आहेत. त्या ठिकाणचा दर्जा सुधारा ना तुम्ही. जर तुम्ही विजय सुप्रिया सुळेच्या मुलाला परदेशात पाठवतात हम्म. तर तोच कोर्स तुम्ही तिथं पण ठेवा. हम्म. तुमच्या हातात आहे ना कुठला कोर्स ठेवायचे ते. हो. तुम्ही संस्था चालवता, त्याच दर्जाचा कोर्स शिकवा. परदेशात ज्या दर्जाचे शिक्षण शिकवतात तसाच दर्जा तुम्ही इथं वाढवा आणि इतरांच्या लोकांना पण तसंच शिक्षण घ्यायची संधी द्या. हम्म. त्यातून उदाहरण सेट करा. हम्म. असं त्या ठिकाणी एकंदरीत त्या सुप्रिया सुळेंच्या त्या मुलांच्या बद्दल बोलण्याचा सगळ्यांचा रोख हाच आहे. हम्म. आणि का असू नये, राजकारणी लोकांनी आपल्या संस्थेमध्ये आपल्या मुलाला शिकवलं पाहिजे. डॉक्टरांनी आपल्या मुलांना आपल्या दवाखान्यात मध्ये तपासलं पाहिजे. शिक्षकांनी आपल्या मुलांना आपल्या शाळेमध्ये शिकवलं पाहिजे. हे सगळ्यांनी जर केलं तर सरकारी यंत्रणा, सरकारी जी सिस्टीम आहे ती थोडंसं मजबूत होईल, थोडी चांगली होईल आणि त्याच्यामध्ये दर्जा सुधारेल. हम्म. म्हणजे दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाणाची असंच आहे ना, अवस्था झालेली आहे. प्रत्येकाने पुढे होऊन उदाहरण दाखवून दिलं पाहिजे. हो. पण ती प्रौढी कशी मिरवणार ना की विदेशात आम्ही शिकलेलो आहोत किंवा अशा टाईप. बरं, ते विदेशात शिकून पण त्यांना राजकारणच करायचं. राजकारणच करायचं. बहुतांश राजकारण पारिवारिक पार्टीच सांभाळायची आहे शेवटी. बहुतांश राजकीय लोकांचे मुलं परदेशात शिकले काय, कुठे शिकले काय, त्यांना येऊन नगरसेवक, आमदार, खासदार आणि मंत्रीच व्हायचे. बरोबर. मग इकडे शिका ना. आणि ते स्वतःच्याच पक्षामध्ये, हा, मग- घरचाच पक्ष आहे. घरचाच पक्ष. त्यामुळं ह्या लोकांनी उदाहरण सेट केलं पाहिजे की हो. माझ्या वडिलांची संस्था आहे, माझ्या वडिलांची कॉलेज आहे, मी माझ्या वडिलांच्या कॉलेजमध्ये शिकलो, मी हम्म. तुमच्या सर्व सामान्यांसोबत शिकलो. हम्म. असं तुम्ही उदाहरण त्या घालून द्या. हम्म. तुम्हाला कुठं नोकरी करायची आहे? मला सांगा, कुठल्या राजकारण्याचा मुलगा नाहीच. नोकरी करतो? नाहीच करते. त्यांना हेच करायचं, मग तुम्ही इथं शिका ना. बिझनेस आणि राजकीय पक्ष आपली प्रायव्हेट पार्टी. बिझनेसला पण आता ठीक आहे, MBA वगैरे ठीक आहे, पण ते लोक नोकरी करत नाहीत ना. मग तुम्ही इथं शिका, हो. लोकांमध्ये राहा, लोकांचं दुःख जाणून घ्या, सुख जाणून घ्या. पैसा मग पुढे तुम्हाला पैसा राजकारण कुठे गुंतवणार हा एक प्रश्न असतो. आता ठीक आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे तो पण पाठवणारच आहे, पण तुम्ही ज्या पद्धतीने संस्था उभी केलीत त्या संस्थेमध्ये तुमचे लेकरं पण शिकवा. एवढंच त्या ठिकाणी आपली होत सर्वांची नाहीये. प्रामाणिक भावना आहे. राष्ट्रवादीशी संबंधित अजून एक प्रश्न आहे. राष्ट्रवादी सध्या चर्चेत आलेला आहे. त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली, आधी जाहीर झाली, नंतर मग क्लेरिकल मिस्टेक असं कारण पुढे केलं गेलं आणि मग परत नवीन यादी जाहीर करण्यात आली. या सगळ्या गोंधळावरती सगळ्यात पहिली प्रतिक्रिया काय तुमची? नाही बा, पहिली यादी त्यांची आली 13-14 लोकांची यादी होती. हो. त्याच्यामध्ये सुनेत्रा पवार तर राष्ट्रीय अध्यक्ष आहेतच, हो. उपमुख्यमंत्री. पार्थ पवार हो, जनरल सेक्रेटरी केले त्यांनी. घरातलेच लोक आहेत सगळे. जय पवार त्याच्याकडे सगळे अधिकार दिले. डिसिप्लिनरी कमिटीचे त्याला प्रेसिडेंट केलेत, हो. पुन्हा जनरल नॅशनल सेक्रेटरी केलेत त्यांना. हम्म. तर सगळे निर्णयाचे जेवढे काही निर्णय घ्यायचे आहेत, जेवढे काही महत्वाचे पद आहेत, ते 4-5 लोकांमध्ये वाटून घेतले. हम्म. आता नंतर आलेली यादी जी आहे क्लरिकल मिस्टेक म्हणून त्याच्यावरती क्लॅरिफिकेशन देणं हे काय आता पटण्यासारखं नाहीये. हम्म. आणि बरं, सुनील तटकरेंना त्यांनी डावललं. सुनील तटकरेचं नाव त्याच्यामध्ये नव्हता, प्रफुल्ल पटेलांचं नाव त्याच्यामध्ये नव्हता, छगन भुजबळांचं नाव त्याच्यामध्ये नव्हता. आपण स्वतः मागच्या 2-3 कार्यक्रमामध्ये मी सांगितलं की धनंजय मुंडे, छगन भुजबळ, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ याच लोकांनी अजितदादांना साथ दिली म्हणून आपण सांगत होतो. पण आता सुनेत्रा पवार किंवा त्यांच्या 2 मुलांना वाटत नाही की यांनी साथ दिली, किंवा मग त्यांना वाटलं नाही की यांना राष्ट्रीय बॉडीमध्ये घेतलं पाहिजे. त्यांना वाटलं असेल की आता हे राज्य लेवलवर काम करणारे लोक आहेत, मग राज्य लेवलवर यांची असू द्या, राष्ट्रीय लेवलची आपण वेगळी कार्यकारिणी करूया. मग त्यांच्यामध्ये आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला गेल्यानंतर त्यावेळेस ती यादी आलेली. मग त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये काही मतभेद झाले, किंवा मग कोण वेगळ्या मार्गाने आले, कोण वेगळ्या दिवशी प्रवास केला. मग नंतर सुनील तटकरे शरद पवारांना भेटले, वगैरे वगैरे गोष्टी झाल्यानंतर मग हे क्लॅरिफिकेशन द्यायचे त्यांना सुचलं असेल. पण एकंदरीतच आपण वारंवार सांगत असतो की एखाद्या कुटुंबाने सुरू केलेला पक्ष हा त्याच कुटुंबातील लोक चालवतात, चालवत आलेत, इथून पुढे पण चालवतील. त्यामुळं इतर लोकांना तिकडे संधी मिळेल ही अपेक्षा आपण आता ठेवली नाही पाहिजे. उदाहरण उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, हो. आता तेच एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे. बरोबर. श्रीकांत शिंदे आता पक्षाच्या संघटनेच्या सगळ्या बैठका करत चाललेत. हो. त्यामुळं
आता एखाद्या पक्षाच्या हातामध्ये कंट्रोल आल्यानंतर इतर लोकांना मोठे होऊ देतील का असं नाही. एकनाथ शिंदे जर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेमध्ये राहिले असते तर मुख्यमंत्री झाले नसते. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनेत्रा पवार असताना, जय पवार असताना, पार्थ पवार असताना इतर लोक कोणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होऊ शकणार नाहीत किंवा उपमुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. त्यामुळं ही काय नवीन गोष्ट नाहीये, पण त्यातल्या त्यात आपल्या हातामध्ये कंट्रोल असलं पाहिजे म्हणून त्यांनी सिनियर लोकांना थोडंसं बाजूला वगळलं होतं. एकंदरीत सगळीकडूनच थोडंसं काही टीकेचे सूर उमटल्यामुळे ते क्लेरिफिकेशन त्या लोकांच्या तिथे समावेश करण्यात आलेला आहे. बघा, येणारा काळ अजून ठरवेल की त्यांचं नाव आलं, मग त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये किती स्थान आहे, निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांच्या सांगणार. त्यांची जी लिस्ट आहे ना, त्या लिस्टमध्ये जी नंतरची लिस्ट आली त्यामध्ये सुद्धा या दोघांचं नाव आहे, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचं. पण तिथे सुद्धा त्यांच्या नावापुढे लोकसभेतले गटनेते आणि राज्यसभेतले गटनेते असंच नाव आहे. आधीच्या यादीमध्ये नाव, पद आणि त्यांचं थोडंसं विवरण, ते काम स्कोप ऑफ वर्क त्याचं डिसाइडेड होतं की अजय पवार काय करणार, पार्थ पवार काय करणार, ट्रेझरर त्यांचे शिवाजीराव गर्जे आहेत ते काय करणार, हे सगळं होतं. त्यामुळं आत्ताच्या यादीमध्ये असं काही नाही, नाव आहे, पद नाहीये. फक्त ते इकडचे नेते तिकडचे नेते बंधूंनी टाकलेत एवढंच आहे, बाकी काही नाहीये. फक्त इकडून तिकडून थोडंसं दबाव आल्यामुळे ते नाव टाकलेलं असावं असं वाटतंय. तरी जसं पार्थ पवारने मागे एकदा ट्विट केलं होतं, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या सगळ्या मार्गदर्शनाखाली आपण चालतो, यांच्या मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी आवश्यक असं बोललं होतं. हीच गोष्ट त्यांनी पुढे नेली पाहिजे, सगळ्यांना सोबत घेऊन चाललं पाहिजे, नाहीतर मग दादांच्या नंतर पक्षाची वाट लागायला वेळ लागणार नाही. पण असं वाटतं का की सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावरती तशा पण नाराज आहेत? कारण बघा, मागे सुद्धा असं झालं होतं की जो पत्रव्यवहार झालेला आहे राष्ट्रवादीतर्फे अजित पवारांच्या निधनानंतर, जो काही पत्रव्यवहार झालाय निवडणूक आयोगाला, तर तो ग्राह्य धरण्यात येऊ नये असं निवडणूक आयोगाला सांगितलं होतं सुनेत्रा. बरोबर आहे. कसं आता आपण अध्यक्ष म्हणल्यानंतर आता परत ही एक घटना घडलेली आहे, त्यावरून असं वाटतं का की नाराज आहेत म्हणून ह्या दोघांना? राजकारणामध्ये बघा, आपल्या हातातून सूत्र, आपल्या म्हणण्यालाच महत्व असलं पाहिजे, आपण करेल तीच सगळे कामं झालं पाहिजे, प्रत्येकाला वाटतं. आता सुनेत्रा पवार अजितदादांच्या सोबत पत्नी असल्यामुळे, ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि उपमुख्यमंत्री असल्यामुळे त्यांना साहजिकच आहे की मी म्हणेल तेच पूर्वदेशी झाली पाहिजे. त्यांना बरं सजेशन, सल्ले वगैरे ऐकतील, पण ते कुठलं दबाव नाही घेणार. त्यामुळं आपण ज्या दिवशी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याच वेळेस आपण सांगितलं होतं की सुनेत्रा पवारांना कोणी हलक्यात घेऊ नये. हे आता आपल्याला दिसतंय. लोकांना वाटलं होतं की सुनेत्रा पवार कुठं उपमुख्यमंत्री होतील, कुठं सांभाळतील, सगळे सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, आपले प्रफुल्ल पटेल हेच लोक पक्ष चालवतील असं बोललं जात होतं. पण आपण त्यावेळेस सांगितलं होतं की सुनेत्रा पवार यांना हलक्यात कोणी घेऊ नये, ते कच्च्या नाहीयेत, त्यांच्या पार्श्वभूमी राजकीय पार्श्वभूमी आहे. जरी त्यांनी प्रत्यक्षात राजकारण नव्हत्या तरीही त्यांना राजकारणामधले डावपेच चांगले माहिती होते असं आपण सर्वात आधी बोललो होतो आणि तेच आता होताना दिसतंय या यादीवरून. पण एकाच कुटुंबातल्या एवढ्या सगळ्या सदस्यांना स्थान दिल्यामुळे जे इतर पक्षातले जे इतर सिनियर नेते आहेत ते नाराज होणार नाहीत? हे कशावर नाराज होतीलही, पण नाराज होतीलही, कधी ना कधी उद्रेक होईलच. जसं उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये पूर्ण कंट्रोल होता, तो कंट्रोल आदित्य ठाकरेकडे ते देण्याचा प्रयत्न करत होते. या सगळ्या दरम्यान मध्ये इतर लोक नाराज झाले, दुसरा गट झाला. तसंच शरद पवारांनी सगळे सूत्र सुप्रिया सुळेंकडे देणार होते, देत होते, तिथं अजितदादा नाराज झाले. तसं ही चिरकाल चालत जाणारी प्रथा आहे. एक उदाहरण आहे पश्चिम बंगालचं, म्हणजे आता लेटेस्ट आता घडामोडी घडलेल्या आहेत म्हणून त्याचं उदाहरण आहे की अभिषेक बॅनर्जी, ज्या ममता बॅनर्जी यांचा भाचा, तर त्यांच्याकडे ज्यावेळेला ही बरीच सूत्र देण्यात आली होती त्यावेळेला आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत शुभेंदू अधिकारी, तर ते खूप नाराज झाले होते, कारण ते आधी टीएमसी मध्ये होते. आणि मग जेव्हा असं त्यांना वाटायला लागलं की ही सगळी कारभाराची जी सूत्र आहेत ती सगळी यांच्याकडे जात आहेत, अभिषेक बॅनर्जी यांच्याकडे जात आहेत, तेव्हा त्यांनी हळूहळू काढता पाय घेतला आणि नंतर मग डायरेक्टच पक्ष चेंज. साहजिकच आहे ना. बघा, ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या फळीमध्ये काम करता एखाद्या पक्षामध्ये, तर साहजिकच आहे की आता मी दुसऱ्या फळीमध्ये काम करतोय, मला कधी ना कधी पहिल्या नंबरला जायची इच्छा असतेच ना. जर तुम्ही पहिल्या नंबरला त्याला आणतच नाहीयेत, आपल्याच घरातले लोक आणतायत, तर मग तो दुसऱ्या फळीतला माणूस पहिल्या नंबरला जाण्यासाठी काहीतरी प्रयत्न करेल. त्याचं सर्वात उत्तम उदाहरण एकनाथ शिंदे. ते शिवसेनेत राहिले असते, ते ठाकरेसोबत राहिले असते तर कधीच पहिल्या नंबरचे नेते झाले नसते. ते ऑलवेज उद्धव ठाकरेंच्या नंतर राहिले असते. आता ते त्यांचा वेगळा विचार केला, ते त्यांनी पक्षाच्या बाहेर गेले, आता ते मुख्य नेते आहेत. तसंच प्रत्येक पक्षामध्ये तसंच होतो. सुप्रिया सुळेला जर शरद पवारांनी
कार्यकारी अध्यक्ष केला नसता, सुप्रिया सुळेंच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी दिल्या नसत्या, तर अजित पवार कधीही बंड केलं नसतं. अजित पवारांना त्यांनी पहिला नंबरचं पद दिलं असता तर अजित पवार गेले नसते. आता अजित पवार वेगळे झाल्यामुळे अजित पवार 1 नंबरचे नेते झाले त्यांच्या पक्षामध्ये. तसंच इथनं पुढे पण दुसऱ्या फळीमध्ये काम करणारा नेता पहिल्या फळीवर जाण्यासाठी त्याला वाटेल ते राजकीय निर्णय तो घेऊ शकतो पुढे भविष्यामध्ये. सुनील तटकरेंचा मगाशी तुम्ही उल्लेख केला. सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली. अर्थात त्यांनी कारण मजेशीर दिलं की तब्येतीच्या कारणास्तव मी शरद पवारांची भेट घेतली. आता शरद पवारांची तब्येत काय आत्ताच बिघडली असं नाहीये, तर टायमिंग काय साधलंय त्यांनी, त्यांना नेमकं काय सांगायचं याच्यातून? नाही बा, कसं असतं की परत आता हे गोष्टी चालतात की शरद पवारांचा आम्ही आशीर्वाद घेऊन चालतो, जरी आम्ही वेगळं पक्ष असलो तरी शरद पवारांशी आमचं काही वैर नाहीये, आम्ही फक्त भाजपसोबत आहोत आणि शरद पवार साहेबांना भाजपसोबत यायचं नव्हतं, ही तेव्हाची भूमिका होती. पण आत्ताच्या नजीकची शरद पवारांची भूमिका अजून बाहेर आली नाहीये. त्यामुळे ऑलवेज तब्येतीचं कारण म्हणा किंवा एखाद्या कार्यक्रमाचं कारण म्हणा, असं करून लोक भेटत असतात आणि राजकीय पर्याय शोधत असतात. असंही सांगायचं असेल सुनेत्रा पवारांना की जय पवारांना, पार्थ पवारांना की तुम्हाला वाटत असेल आमचे आजोबा शरद पवार आहेत, पण आमचे पण नेते आहेत, आम्ही पण त्यांना भेटू शकतो, आमचे पण चांगले संबंध आहेत, असं पण एक दबावाचं राजकारण असू शकतो तिथे. सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार यांना कदाचित मेसेज द्यायचा असेल की आम्ही सुद्धा शरद पवारांशी जवळीक ठेवून आहोत, असं कदाचित दाखवायचं असेल सुनील तटकरे यांना. पण अशी पण चर्चा सुरू आहे की दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होऊ शकतं, कारण आहे ना शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षाची एक बैठक झाली होती, गुप्त बैठक झाली होती असं म्हटलं जातंय. विलिनीकरणाचा प्रश्न तर दादांच्या दुर्दैवी निधनानंतर सुरू झाला, पण आत्ता हल्लीच्या काळामध्ये तो सध्या थंड बस्त्यात पडलेला होता. आता रोहित पवारांच्या एकंदरीत वक्त्यावरून मला वाटत नाही की रोहित पवारांची इच्छा आहे विलिनीकरण व्हायची. रोहित पवार काही सांगत असतात. रोहित पवारांनी तर असं विधान केलंय की राष्ट्रवादीतले म्हणजे त्यांच्या विरोधातल्या राष्ट्रवादीमधले जवळपास 22 आमदार हे भाजपकडून लढणार आहेत आणि एवढ्यावर त्यांचं समाधान नाही झालं. त्यांनी शिंदेच्या शिवसेनेचे काहीतरी 17-18 आमदार ते सुद्धा भाजपकडून लढणार असा दावा केलाय. कसं आहे की रोहित पवारांना विरोधी पक्षाची स्पेस घ्यायची, त्यांना विरोधी पक्षामध्ये मी एकटा आहे, मी बोलणार आहे, मी बोलतो, मी सामाजिक विषय उचलतो, असं त्यांना एकंदरीत त्यांचं राजकारण दाखवायचं आहे, एक्झिस्टन्स दाखवायचं आहे. आता ते ह्याचं बोलण्यामध्ये ते कधी कधी काही बोलतात. अरे ह्या गोष्टीला काही पुरावे नाहीये, काही इंडिकेशन नाहीये, कुठलं ठोस गोष्टी नाही आहेत किंवा कोण कोणाला भेटलं, कोण 22 जाणार हे नाही सांगितलं, कोण 18 जाणार हे नाही सांगितलं. बरं, ते रोहित पवारांनी हे सांगितल्यानंतर मग राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या लोकांनी पण सांगितलं की रोहित पवार आणि पवार कुटुंबामध्ये बेबनाव आहे, सुप्रिया सुळे आणि रोहित पवारचं जमत नाही, रोहित पवार काँग्रेसमध्ये जाणार. हे असं राजकीय लोक एकमेकांना बोलतात. बरं, रोहित पवार काँग्रेसमध्ये जाऊ शकतात, जर कसं राष्ट्रवादी काँग्रेस फुटू शकते तर रोहित पवार सुद्धा काँग्रेसमध्ये जाऊ शकतात. त्यामुळं हे म्हणजे तर्क वितर्काच्या गोष्टी आहेत, कोणाबद्दलच काहीच आपण सांगू शकतो. जोपर्यंत ह्या गोष्टी होत नाही, अजित पवार गटाच्या आमदारांनीच सांगितलं ही गोष्ट की रोहित पवार आणि सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबामध्ये जमत नाहीये, रोहित पवार काँग्रेसमध्ये जाणार, सुप्रिया सुळेंचा वेगळं गट होणार. हे प्रत्येकाला वाटेल ते थेरी मांडत असतो. जोपर्यंत एखादी गोष्ट होत नाही तोपर्यंत त्याच्यावरती विश्वास ठेवायला आपल्याला काय म्हणजे आपण विश्वास ठेवू नये. 22-18 सत्य सोडून ऑलरेडी पक्ष असताना कशाला सोडून जातील लोक? बरं, ते आता सत्तेमध्ये आहेत ना, भाजपमध्येच आहेत ना. तो येणारा काळ 29 मध्ये ते सांगतात, 29चा काळ अजून लांब आहे, 29चं कोणाला अजून भविष्य कळलेलं नाहीये. बरं, गेले असले तरी मग हे आपापसाचं समायोजन करून आपापसाचं नियोजन करून ते लोक जात असतील. पण असं आपण गृहीत धरलं की खरंच इकडचे 22 आणि तिकडचे 17-18 आमदार भाजपकडून लढले, एक शक्यता. दुसरी शक्यता समजा अशी आपण गृहीत धरली की सुप्रिया सुळे ह्या जर अध्यक्ष होणार असतील राष्ट्रवादीच्या भविष्यामध्ये, शरद पवार यांच्यानंतर किंवा आपण भविष्यामध्ये म्हणूया, तर हे दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येतील, विलिनीकरण कन्फर्म काय होऊ शकतं? म्हणजे शक्यता कसं आहे ना, 2 शक्यता आहेत. एक वेळ असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील लोकांना शरद पवारांचं नेतृत्व मान्य होईल, ओके, पण सुप्रिया सुळेचं मान्य होणार नाही. ओके. शरद पवारच्या गटातील लोकांना सुनेत्रा पवारांचं नेतृत्व मान्य नाही होणार. ओके. सुप्रिया सुळे सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात काम नाही करू शकणार. रोहित पवार आता काहीतरी आडेवेडे सांगतात, तुम्ही भाजपची साथ सोडली तर आम्ही एकत्र येऊ वगैरे वगैरे सांगतात. ते म्हणजे आता फक्त काहीतरी म्हणजे भाजपची साथ सोडली तर 20-22 आमदार सोडून गेले तर मग काय उपयोगच नाही ना. त्यामुळं सुनेत्रा पवारांचं नेतृत्व शरद पवारांच्या सोबत असलेले लोक किती स्वीकारतील
हा थोडासा शंकेचा विषय. हम्म. हा, एक मात्र नक्की आहे की शरद पवारांचं नेतृत्व अजित पवार गटातील लोक स्वीकारू शकतात, इन्क्लुडिंग सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार. हे लोक त्यांचं आदर्श घेऊ शकतात, त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकतात. पण राष्ट्रीय अध्यक्ष मात्र सुनेत्रा पवार राहिल्या तरच ती गोष्ट पुढे जाईल. आणि राष्ट्रीय अध्यक्ष जर सुनेत्रा पवार राहिल्या तर मग हे लोक शरद पवार गटातले लोक कितपत मान्य करतील ह्याच्यामध्ये शंका आहे. नाही, पण शरद पवारांचं आता वयाची मर्यादा बघता आणि एकूणच त्यांची कार्यक्षमता सध्या सगळ्या गोष्टी बघता, शरद पवारांनी मार्गदर्शक म्हणून काम केलं पाहिजे. हम्म. ह्या सगळ्यांना मान्य असेल. पण आता अध्यक्ष जर सुनेत्रा पवारांच्या ऐवजी इतरांना जर करत गेले तर इतर लोकांना मान्य होणार नाही ती गोष्ट. एकूणच राष्ट्रवादीचं काय भवितव्य काय वाटतंय? काय नाही, जोपर्यंत ते अजित पवारांचा गट जोपर्यंत सत्तेत आहे तोपर्यंत चांगला आहे. जो एकदा सत्तेच्या बाहेर गेलं की मग ताटातूट होणार. तिकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये एक नवा प्रवेश झालेला आहे, आनंद परांजपेंचा. त्याच्याबद्दल काय सांगाल? आता तसंच आता जी विधान परिषदेची जी आता एक जागा होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडे, आनंद परांजपेला वाटलं की कदाचित मला मिळाली पाहिजे, अमोल मिटकरनं वाटत होतं कदाचित मला मिळाली पाहिजे. आता प्रत्येकाला तर मिळणार नाही. मागाच आपलं बोलणं झालं की जवळपास 74-75 लोक इच्छुक होते. 75 लोकांनी त्याच्या सीव्हीज पाठवलेला की आमचं. पण आता जिजान सिद्दीकीचे नंबर लागल्यामुळे आनंद परांजपे नाराज होते. आता आनंद परांजपेला राष्ट्रवादीत राहायचं नाही, मग आता जवळचा पर्याय काय? एकनाथ शिंदे. कारण ते आधीच माझी शिवसैनिक असल्यामुळे. आणि शिवसेना आणि सर्वात महत्वाचं आता भाजपला अल्टरनेट जर लोक शोधत असतील सत्तेचा पर्याय तर एकनाथ शिंदे. ज्यांना थेट भाजपमध्ये जायचं नाही ते एकनाथ शिंदेकडे जा आणि आपलं जे काही गोष्टी असतील सरकारच्या आश्रयातून करून घ्यायच्या त्या गोष्टी करून घ्या. बच्चू कडू याचं जिवंत उदाहरण आहे. भाजपसोबत पण जायचं नाही, पण एकनाथ शिंदे सोबत राहायचं आणि सत्तेचा लाभ घ्यायचा. एकीकडे भाजपवर टीका करायची आणि सत्तेचा लाभ घ्यायचा. असं एकंदरीत आता ट्रेंड आहे. जो भाजपला पक्षात सरकारमध्ये राहून सुद्धा भाजपला जो कोणी असेल प्रतिस्पर्धी तो आता शिवसेना आहे. जर उद्या भाजपने 29 मध्ये जर ठरवलंच 100% तर मग एकनाथ शिंदेला स्वतंत्र कदाचित लढावं लागेल. पण आता सध्या तरी तिचे चित्र दिसत नाहीयेत. महायुती गुण्यागोविंदाने काम करते. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना माहिती आहे चांगलं की कधी कुठल्या गोष्टीला विरोध केला पाहिजे, कधी कुठल्या गोष्टीला समजून घेतलं पाहिजे. आणि सरकार आणि पक्षामध्ये चांगल्या गोष्टी चालू आहेत. 29च्या दृष्टीने जर बघायला गेलं तर सगळे लोक आपापला फायदा बघून त्या पक्षामध्ये प्रवेश करतात. म्हणजे फक्त आणि फक्त वैयक्तिक फायद्यासाठी पक्ष बदल होत आहेत? 100%. आता राजकारणामध्ये असणारा म्हणून वैयक्तिक फायदाच बघतो, त्याचं राजकीय गणित बघतो, त्याचं राजकीय निष्ठेला काहीच महत्व. निष्ठा 2019 नंतर निष्ठा वगैरे काही राहिलेली नाहीये. 2019 ज्या उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाऊन जे काही केलंय त्याच्यानंतर निष्ठा वगैरे काही प्रश्न राहिलेला नाहीये. थोडं कोणी कुणासोबतही जातो, कोणी. खरं तर 2014 पासून हे सुरुवात झाली. काँग्रेसमध्ये लोक भाजपमध्ये येणं हेतून सुरुवात झाली. पण त्या सगळ्या गोष्टीचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे 2019 महाविकास आघाडीचं सरकार स्थापन. बरं, सरकार पक्षातले राजकीय पक्षांना सुद्धा असं वाटतं की लोकांचा विश्वासच नसला पाहिजे निष्ठेवरती. लोकांना ते न्यू नॉर्मल झालं पाहिजे. लोकांना वाटलं ठीक आहे राजकारणी आहेत ना, जातात एकमेकांच्या पक्षात, त्यांना असं कौतुक नाही वाटलं पाहिजे, वाईट नाही वाटलं पाहिजे, असं राजकीय लोकांना वाटतं. आता असं लोकांना वाटत नाही ना. आता ज्या पद्धतीनं अगोदर लोक भावना व्यक्त करत होते, अरे एवढा मोठा नेता दुसऱ्या पक्षात गेला, आता कोणालाच वाटत नाही ना. कारण ते आता ते रूढ झाली, प्रथा झाली. अजित पवारांचं एक भाषण जुनं व्हायरल होतंय अलीकडे, ज्यावेळेला शिवसेना फुटली होती आणि एकनाथ शिंदेवरती त्यांनी टीका केली होती की कसं काय बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष स्थापन केला होता आणि त्याच्यावरती तुम्ही दावा करताय वगैरे वगैरे. तर तो या पार्श्वभूमीवरती झालाय की त्यांनी सुद्धा तेच केलं की स्वतःच्या काकांनी स्थापन केलेला पक्ष शेवटी त्यामुळं लढाई पहिल्या आणि दुसऱ्या नंबरची. दुसऱ्या नंबरवरला असलेला ना कधीतरी पहिल्या नंबरवर जायची इच्छा असते. जर पहिल्या नंबरला जायला त्याला खूप अडचणी येत असतील तर तो राजकीय निर्णय घेतो, पक्ष वेगळा करतो, सरकारमधून बाहेर पडतो, वेगळं नेतृत्व निर्माण करतो, काहीतरी करतो. याचे 2 उदाहरण अजितदादा आणि एकनाथ शिंदे. यांनी तो निर्णय घेतला नसता तरी कधीच 1 नंबरला गेले नसते. ते परत त्यांचं पहिल्यासारखं सुरू राहिलं असतं. त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं पाहिजे. बरोबर. अजून एक मजेशीर घटना घडलेली आहे. प्रणिती शिंदे त्यांनी नितीन गडकरींचं कौतुक केलंय आणि नितीन गडकरींचं कौतुक करण्याच्या पाठीमागे उद्देश त्यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका करण्याचा होता असं स्पष्टपणे दिसून येत आहे. नाही बा, काय असतं की हे काँग्रेसचे लोक, काँग्रेसचे जे नेते आहेत ना, त्यांचं मला एक कळत नाही. नितीन गडकरी कोण आहेत? भाजपचे. नितीन गडकरी कोण आहेत? केंद्रात मंत्री आहेत. पण तुम्हाला नितीन गडकरी आवडतात,
मग एक देवेंद्र फडणवीस काय आवडत नाही, नितीन गडकरी त्यांना आवडत नाही, फक्त आणि फक्त दिखाव्यासाठी ते लोक करतात. नितीन गडकरी त्यांना एवढं आवडले असते तर त्यांनी बिनविरोध का नाही केला? त्यांनी काँग्रेसने उमेदवार का दिला नितीन गडकरीच्या विरोधात? तसं एक काहीतरी दाखवायचं, काहीतरी सांगायचं, आम्ही किती राजकीय संस्कृती जपतो, इतर पक्षातील नेत्यांना सुद्धा आम्ही किती सन्मान देतो, इतर विरोधी पक्षातील लोकांचा नेत्यांचा सुद्धा आम्ही कसा सन्मान करतो, त्याचं फक्त दाखवण्याचं झालं. आणि करायचं वेगळं असतं, दाखवण्याचं वेगळं असतं. त्याच अनेक वेळेस नितीन गडकरीवर टीका करत असतात. त्यामुळं देवेंद्र फडणवीस नको, नितीन गडकरी होय, मग नितीन गडकरी पाहिजे, इतर कुठला पक्षाला नेता नको. भाजपमधले लोक तसं करत नाहीत. एकतर विरोध म्हणजे विरोध, एकतर सोबत म्हणजे सोबत, आघाडी म्हणजे आघाडी, युती म्हणजे युती. तसं एक हा नको तो नको, फक्त आणि फक्त दिखावा आहे, बाकी काही नाही. जर तुमच्यामध्ये जर खरंच नितीन गडकरी खूप चांगला वाटला असता तर तुम्ही त्यांच्या विरोधात उमेदवारच दिला नसता. नाही, आता पालखी मार्गाचा कार्यक्रम होता त्यामुळे सोलापूरशी संबंधित होता, त्यामुळे कदाचित त्यांनी कौतुक केलं असेल. हा, कार्यक्रम स्टेजवर बसलेल्या लोकांना थोडं आपण प्लीज करण्यासाठी, त्यांना खुश करण्यासाठी आपण बोलतच असतो. नितीन गडकरी सुद्धा अनेक कार्यक्रमामध्ये विरोधी पक्षातील लोकांची तारीफ करत असतात किंवा विरोधी पक्षातील अनेक नेते नितीन गडकरीची तारीफ करत असतात. पण याचा अर्थ असा नाही की ते नितीन गडकरींना एकदम हेच काय म्हणा खूपच त्यांचं आवडते, नितीन गडकरी त्यांना खूप आवडतात, नितीन गडकरीसाठी ते राजकीय त्याग करतील असं पण विषय नाही. पण नितीन गडकरी खूप असे आक्रमक नाहीयेत किंवा आक्रमक हिंदुत्वाचा प्रचार करत नाहीत ते, त्यामुळे कदाचित त्यांना ते आपल्यातले वाटतात का? कारण नितीन गडकरींचे सगळ्याच राजकीय पक्षांशी चांगले संबंध आहेत म्हणून. प्रत्येक पक्षामध्ये असे लोक असतात ना, सगळ्यांचे चांगले संबंध. राजनाथ सिंग झाले, नितीन गडकरी झाले, या लोकांचे सर्व पक्षीय लोकांसोबत चांगले संबंध आहेत. इव्हन सुप्रिया सुळेंचे सुद्धा सगळ्यांसोबतचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे असं नाही की देवेंद्र फडणवीस वाईट आहेत, नितीन गडकरी चांगले आहेत. हे लोक पक्षाची एक बांधील असतात, पक्षाच्या विचारधारेशी एकरूप असतात आणि तीच विचारधारा पुढे घेऊन जातात. कोणाचं थोडंसं मवाळ असतो, कोणाचं थोडंसं जहाल असतो. आता त्यांना मवाळ जहाल हे करत बसण्यापेक्षा पक्षाचा विचार पुढे जात आहेत ना. काँग्रेसच्या विरोधात लढतात आणि काँग्रेसच्या विरोधात जिंकतात आणि काँग्रेसच्या विरोधात सरकार करतात. त्यामुळं नितीन गडकरी तुम्ही मुख्यमंत्री आले असते तर, नितीन गडकरी तुम्ही हे केले असते तर, तुम्ही हे सगळं फक्त सांगायचं आणि नितीन गडकरींना खुश करण्यासाठी ते एक आयडिया होती, बाकी काय नव्हतं. पण त्यांनी असं पण एक म्हटलेलं आहे की मला भाजपच्या कुठल्याही व्यासपीठावर जायला आजकाल भीती वाटते किंवा दबाव असतो, एक प्रेशर असतं. कोणी म्हटलं असं? प्रणिती शिंदे यांनी. कशाला भाजपच्या कशाला जाल तुम्ही? नाही, हा कार्यक्रम तर हे होता म्हणजे सरकारी होता, त्यामुळे भाजपच्यावर तुम्ही कशाला जाल? सरकारी असेल तर सरकारीच बोलावं लागलं ना तुम्हाला. आता केंद्रीय मंत्री असल्यामुळे काहीतरी कॉन्ट्रोवर्सी होऊ नये किंवा काय असा कदाचित त्या पाठीमागे त्यांचं ठीक आहे. सोलापूरमध्ये त्यांना कडाक्याचा विरोध होत असतो, सोलापूर भाजपकडून कडाक्याचा त्यांना विरोध आहे, त्यामुळे ते कदाचित त्यांची भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेली असेल. ओके. निवडणुकीच्या संदर्भातला एक प्रश्न आहे. 16 राज्यांमध्ये आता SIRचा तिसरा टप्पा सुरू झालेला आहे 16 मे पासून, म्हणजे कालपासूनच. त्याबद्दल काय सांगाल? नाही, पहिले 2 टप्पे आहेत ना थोडेसे वादग्रस्त ठरले होते, त्या अनुषंगाने. नाही, कसं आहे ना, हीच गोष्ट सर्वात आधी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या, वोट चोरीचे आरोप होत होते, राहुल गांधींनी बंडलचे बंडन आणले, राहुल गांधींनी मोठे मोठे प्रेझेंटेशन दाखवले. त्याच्यामध्ये काय आढळून आलं? नावाची स्पेलिंग चुकीची होती, नावासमोर घराचा पत्ता नव्हता, किंवा एकाच घरामध्ये अनेक लोकांचे नाव होते, किंवा मग निधन पावलेल्या मेलेल्या लोकांचे त्याच्यामध्ये नावं होते. तर ह्या सगळ्या नावांना क्लिअर करणं हे जे SIRचं काम आहे. बरोबर. आपणच बोललो होतो ना की निवडणूक मतदार यादी ही क्लीन झाली पाहिजे, मतदार यादी ही अपडेट झाली पाहिजे. तर तोच काम निवडणूक आयोग करतोय. जे राहुल गांधींनी सुचवलं, जे विरोधी पक्षांनी सुचवलं की एवढं बंडलचे बंडल लोकांचे नावं आहेत जे अस्तित्वात नाहीत किंवा जे वारलेत किंवा जे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर झाले, त्या सगळ्या लोकांचं नाव या ठिकाणी चेंज होतंय किंवा अपडेट होते. याच्यामध्ये चुकीचं काहीच नाहीये. महाराष्ट्रात सुद्धा झालं पाहिजे. ज्यांचं निधन झालंय, ज्यांचं घराचं स्थलांतर झालंय, की नावामध्ये चूक आहे, घराच्या ॲड्रेसमध्ये चूक आहे, वयामध्ये चूक आहे. आता राज ठाकरेंनी एका भाषणामध्ये, एका प्रेझेंटेशनमध्ये सांगितलं की 124 वर्षाच्या माणसाची या यादीमध्ये नाव मजेशीर होतं ते. तसंच ना, ह्या सगळ्या गोष्टी क्लीन होतील, या सगळ्या गोष्टी अपडेटेड होतील. तेच ही प्रक्रिया आहे. झालेलं चांगलं ना, लोकशाही प्रक्रियेसाठी चांगली गोष्ट आहे. पण आपण मागच्या एपिसोडमध्ये पण चर्चा केली होती, एकदम सुरुवातीच्या काही एपिसोडमध्ये, की त्यांच्याकडे एक मॅनपॉवर नाहीये आणि मॅनपॉवर नसल्यामुळे जे काही लोक ते घेतात तात्पुरत्या स्वरूपामध्ये, त्यांच्याकडनं चुका भरमसाठ होतात. त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. आता तर त्यांनी शिक्षण
प्रत्येक वेळेस यांच्याकडे शिक्षण विभागातले लोक काम करत असतात, हम्म. त्यांना त्याच लोकांना कामं देत असतात. आत्ताही त्यांनी हेच केलं. त्यांच्याकडे डेडिकेटेड सिस्टम तर असलीच पाहिजे. हम्म. त्यांनी 12 माही काम करणारे त्यांच्याकडे यंत्रणा पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये इलेक्शन कमिशनचं ऑफिस असलं पाहिजे आणि 12 माही काम करणार असलं पाहिजे. रोजच्या रोज मतदार याद्या अपडेट झाला पाहिजे. मतदार याद्यामध्ये जे माणसं वारले त्यांचं नाव डिलीट झालं पाहिजे. जे लोक 18 वर्ष झाले त्यांच्याही नोंदी झाल्या पाहिजे. ही तर प्रक्रिया कंटिन्यू चालूच राहिली पाहिजे. हम्म. पण आता जो काही आता एकदाच जो एक काय जेवढ्या चुका झालीत एकदा आताच सध्याची चुका आहेत त्या चुका काढण्याचं काम आता करायचं काम SIR मधून होणार आहे. हम्म. त्याच्यामुळे मतदार यादी क्लीन होणार आहे. ज्या लोकांचं नाव जे लोक त्या प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत त्याच लोकांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे. त्यामुळं SIR मुळे आपल्याला भीती बाळगायची काही कारण नाहीये. उलट लोकशाही प्रक्रियेला बळकट करण्याचंच काम SIR करणार आहे. विरोधी पक्षांनीच हे सगळं त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले होते. त्या सगळ्या विरोधी पक्षाच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठीच ही SIR प्रक्रिया या ठिकाणी आलेली आहे. हा प्रश्न कशामुळे उपस्थित होतोय त्याचं कारण असं आहे की आता प्रत्येक ठिकाणचे राज्याचे जे पॅटर्न आहेत ना SIRचे ते वेगवेगळे आहेत. आसाममध्ये वेगळ्या पद्धतीने केलं, पश्चिम बंगालमध्ये वेगळ्या पद्धतीने केलं, त्यानंतर केरळमध्ये वेगळ्या पद्धतीने केलं, तामिळनाडूमध्ये वेगळ्या पद्धतीने केलं. तर विरोधकांचं असं आक्षेप आहे की महाराष्ट्रामध्ये पण तेच होणार किंवा इतर जे 16 राज्यामध्ये होणार आहे ते. जरी कुठेही जरी झाला SIR झालेल्या ठिकाणी मतदानापासून वंचित राहिलेलं कोणी दिसलं नाहीये. कोणीही समोर येऊन सांगितलं नाही की मी मतदार आहे पण मला इलेक्शन कमिशनने निवडणूक आयोगाने मला मतदान करू दिलं पश्चिम नाही. बंगालमध्ये झालंय असं. नाही, असं केस झालेले नाहीये. जर अशी केस झाली सुप्रीम कोर्टामध्ये गेलो, सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ज्यांची चुकी झाली ते सुधारा आणि त्यांना मतदान करायला सांगा. पुढच्या वेळेला पुढच्या वेळेला नाही, त्याच वेळेला त्यांना 2 दिवस आधी Okay. 2 दिवस आधीपर्यंत त्यांना सांगितलं होतं मतदान करा. तसे प्रकरण काही जास्त झाले नाहीत. शेवटी एवढा मोठा देश आहे, 150 कोटीपेक्षा जास्त आपली लोकसंख्या असलेला देश आहे. तिथल्या लोकांमध्ये छोट्या मोठ्या चुका एररला तर चान्स आहेच, पण एरर कमीत कमी करणं हा काम इलेक्शन कमिशनचा आहे. त्यासाठी ह्या सगळ्या प्रक्रिया राबवल्या जातात. का करू नये, क्लीन का करू नये. आता ज्या आपण मागच्या वेळेस मतदार यादी माझ्या गावची बघितली त्याच्यामध्ये अजूनही 7-8 लोकांचे वारलेल्या लोकांचे नाव होते. काही लोकांच्या घरासमोर घराचं क्रमांक नव्हतं आणि काही लोकांच्या एकाच घरामध्ये अनेक लोकांचे नाव होते. तर या सगळ्या गोष्टी जर क्लीन होत असतील तर SIR का नको? SIRचं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. आता विरोधकांचा तो कामच आहे. नाही, स्वागत करायला प्रश्न नाहीये, पण हे सदोष यंत्रणा आहे त्याच्यावरती आक्षेप आहेत. जितकं दोष आता जास्त आहे, जो दोष खूप जास्त दोष जो आहे. जास्त ना तो दोष कमी करायचं काम आता निवडणूक आयोगाने केलेलं आहे. 100% अॅक्युरेट कुठंच होत नाही, आपण अपेक्षाच करू शकत नाही. पण जे त्रुटी आहेत ना ते जाहिरातीमध्ये पण एक जर्म दाखवलेला असतो 99.99% वगैरे असं. स्टार असतो, कंडिशन्स अप्लाय म्हणून एक हो. स्टार. त्यामुळं 100% जरी नसले तरी ते जो पर्सेंटेज आहे अॅक्युरेसी तुम्ही वाढवत चला, अॅक्युरेसी तुमचं प्रमाण वाढवत चला आणि तो SIR मधून होईल. ओके, चला आज या निमित्ताने वेगवेगळ्या विषयावरती येऊन तुम्ही सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल आभारी आहे. प्रेक्षकांनो, पॉलिटिकल मूडच्या आपल्या आजच्या एपिसोडमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. नेहमीची आठवण, आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.